राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुःखद निधनाचे वृत्त समजताच गोंदिया जिल्ह्यातही शोककळा पसरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या गोंदियातील जनसंपर्क कार्यालयात आज उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या लाडक्या नेत्याच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली. बारामती येथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. या घटनेचे वृत्त गोंदियात पोहोचताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात सन्नाटा पसरला. खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यालयात आयोजित शोकसभेत माजी आमदार राजेंद्र जैन यांनी अजित पवारांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलंय. राजेंद्र जैन यांनी आठवण करून दिली की अजितदादांचे गोंदिया आणि भंडारा या दोन्ही जिल्ह्यांवर विशेष प्रेम होते. जिल्ह्याच्या सिंचन प्रकल्पापासून ते विकासाच्या इतर कामांपर्यंत दादांनी नेहमीच झुकते माप दिले होते. या जिल्ह्यांच्या प्रश्नांसाठी दादांचा शब्द अंतिम असायचा, अशा भावना जैन यांनी व्यक्त केल्या. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच खासदार प्रफुल्ल पटेल हे देखील आपले दिल्लीतील सर्व कार्यक्रम रद्द करून तातडीनं बारामतीकडे रवाना झालेत. यावेळी गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सर्वांनी 2 मिनिटे मौन पाळून आपल्या नेत्याला अखेरचा निरोप दिला. राज्याचे उपमुख्यमंत्री, आमचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांच्या विमान दुर्घटनेमध्ये जे दुःखद निधन झाला ते अत्यंत दुःखाची गोष्ट आहे आणि आमच्यासाठी, राज्यासाठी एक लोकप्रिय नेते म्हणून अजितदादाचे दुःखद निधन, असामायिक दुःखद निधन हे राज्याची, देशाची अपूर्णीय क्षती आहे आणि शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही. आम्ही सर्व लोक इतके दुःखी आहात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर राज्यामध्ये ज्या पद्धतीनं अजितदादा काम करत होते आणि गोंदिया भंडारा जिल्ह्यावर ज्या पद्धतीचा त्यांचा प्रेम होता, आमच्यासाठी एक अत्यंत दुःखाची गोष्ट आहे. शब्दामध्ये काही बोलता येत नाही. आणि आज सकाळी जसं आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेबांशी बोलणं झाला आणि ज्या पद्धतीने ते बोलले, ज्या दुःखात ते बोलले आणि त्यांनी सांगितलं की राजेंद्र मी बारामतीला जात आहे, असा ह्या दुःखद वातावरणामध्ये याच्यापेक्षा इतकाच बोलू शकतो की आदरणीय अजितदादा त्यांच्या चरणी श्रद्धासुमन अर्पित करतो आणि त्यांच्याबरोबर या विमान हादऱ्यामध्ये ज्या लोकांचं निधन झालेलं आहे त्यांना पण आम्ही श्रद्धांजली अर्पित करतो. प्रतिनिधी राधाकिसन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया.